जामखेड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये स्वतः विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आता मैदानात उतरलेले आहे। आपण बघतो की जोरदार प्रचार जो आहे तो सुरू आहे। होम टू होम जाऊन प्रत्येकाच्या गाठीबिठी घेतल्या जात आहे आणि या ठिकाणी जोरदार प्रचार चालू आहे। स्वतः ते आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगा, आता प्रचारामध्ये आता आघाडी घेतलेली आहे, होम टू होम प्रचार सुरू आहे। प्रचारामध्ये भारतीय जनता पार्टीने थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्यासाठी उमेदवार आणि 12 प्रभागामधून 24 उमेदवारांची उमेदवारी जाहीर केली आहे। प्रत्यक्षात प्रचाराला सुरुवात झालेली आहे। प्रचंड असा जनतेचा प्रतिसाद मिळत असताना दिसतोय। राज्यात आणि केंद्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे। सत्तेच्या माध्यमातून मी देखील सत्तेमध्ये आहे। निश्चित स्वरूपामध्ये जनतेला विश्वास वाटतो की गेल्या 2.5-3 वर्षाच्या कालखंडामध्ये विधान परिषदेचा सदस्य म्हणून पाणी पुरवठा योजनेचं काम मार्गी लावलं, ड्रेनेजचं काम मार्गी लावलं आणि त्याचबरोबर ज्यावेळेस मी राज्यामध्ये मंत्री म्हणून होतो, जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून होतो आणि या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून त्या कालखंडामध्ये ग्रामपंचायतचं रूपांतर मी नगरपालिकेमध्ये केलं आणि प्रचंड असा या ठिकाणी निधी आपण उपलब्ध करून दिला आणि त्यामुळं जामखेड एक पूर्वीचं खेडं होतं आणि पावसाळ्यामध्ये खूप जनतेची हाल होत होते। अशा परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात पेव्हिंग ब्लॉक, कॉन्क्रीट रस्ते, वेगवेगळ्या विभागाचे ऑफिसेस इथे निर्माण केले। त्याचबरोबर पंतप्रधान आवास योजना असेल, म्हाडाच्या योजना असतील, अशा अनेक योजना आपण जामखेड शहरामध्ये आणलेल्या आहेत। त्यामुळं जनतेचा प्रचंड विश्वास आहे आणि मी सत्तेत असल्याकारणानं लोकांना, नागरिकांना, मतदारांना वाटतं की आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभा राहिलं तर आपल्या ज्या सुखसुविधा आणि व्यवस्था उभा करायच्या त्यासाठी प्रचंड निधी उपलब्ध होऊ शकतो आणि म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीचे उमेदवार आहेत। थेट नगराध्यक्ष जनतेतून उभा आपण केलेले आहेत। त्यामुळं जनता भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील असा मला विश्वास वाटतो। दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची देखील सभा पार पडली। या सभेमध्ये आमदार रोहित पवारांसह जे प्रमुख वक्ते होते त्यांनी थेट आपल्यावरती टीका केलेली आहे किंवा आपले जे उमेदवार आहेत त्यांच्यावर टीका केलेली आहे। मला वाटतं राजकारणामध्ये शेवटी निवडणुका लागल्याच्या नंतर एकमेकावर टीका टिप्पणी करणं हे क्रमप्राप्त आहे, त्यालाच लोकशाही म्हणतात। परंतु त्याला मर्यादा असल्या पाहिजे आणि त्या मर्यादा ओलांडल्या गेल्या नाही पाहिजे। ती आपली संस्कार आणि संस्कृती नाही आणि म्हणूनसाठी शेवटी आपल्याला काम करता आलं नाही म्हणून विकासाची गोष्ट बाजूला सोडायची, विकासाचं आश्वासन देण्याचं बाजूला सोडायचं आणि एखाद्याच्या प्रतिमेवरती, एखाद्याच्या पार्टीवरती, एखाद्याच्या उमेदवाराच्या वैयक्तिक जीवनावरती बोलायचं, त्याला कुठलाही आधार नाही, याचा अर्थ ते निवडणुकीमध्ये निकाल लागण्याच्या अगोदरच हार पत्करलेली अशा पद्धतीचं वर्तन कालच्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षांच्या माध्यमातून सभा झाली त्या ठिकाणी पाहायला मिळालं। आज देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा पार पडली आणि त्यांनी थेट आरोप केला की ह्या दोन्ही आमदारांमध्ये जामखेडचा विकास कुठेतरी खुंटतोय। मला असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेब आले, मी देखील भाषण त्यांचं बघितलेलं आहे आणि मला देखील मला लोकांनी सांगितलेलं आहे। मला वाटतं एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीनं वक्तव्य केलं, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि ते असं एवढ्या टोकाचं बोलतील असं मला वाटत नाही, कारण त्यांचा रोख माझ्यावर असण्याचं कुठलंही कारण नाही। त्यांचा रोख योग्य त्या व्यक्तीवरती होता आणि ते जामखेडच्या नागरिकांनी जाणलेलं आहे। किती विश्वास वाटतोय, कारण तुम्ही आता जामखेडमध्ये फिरतायत, लोकांचा कसा प्रतिसाद आहे आणि किती विश्वास वाटतो जामखेड नगर परिषद जिंकायचा? एक 2019चा माझा पराजय हा ॲक्सिडेंट होता आणि 2024चा पराजय हा कर्जत जामखेडच्या जनतेला जिव्हारी लागलेला आहे आणि गेल्या 2019 नंतर कुठलीही सार्वत्रिक निवडणूक झाली नाही। आता ही पहिली सार्वत्रिक निवडणूक आहे। अनेक ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये देखील कल हा भारतीय जनता पार्टीच्या बाजूनेच दिलेला आहे आणि मला असं वाटतं की ही नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निश्चित स्वरूपामध्ये लोकांनी आता हे उकटं काढायचं ठरवलेलं आहे। जनतेचा प्रचंड आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला आणि नगराध्यक्षाला या निवडणुकीमध्ये मिळत असताना दिसतोय, आपणही पाहता। तर निश्चितच आता भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं जे आहे ते राम शिंदे यांनी म्हटलेलं आहे। कॅमेरा अभिजित पिचेसह कुणाल जायकर, TV9 मराठी, जामखेड, अहिल्यानगर।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.